Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. चर्चा सुरू आहे महायुतीची आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये आज एक आगळेवेगळं वातावरण निर्माण झालं आणि देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकास कामं यामुळे अनेक लोक आज आपल्या आणि अनेक लोक आपल्या महायुतीच्या वतीने पवित्र होळी सणाच्या शुभेच्छा देतो. बऱ्याच ठिकाणी होळीला भेटी द्यायच्या आहे, दर्शन घ्यायचं आहे. आता जास्तीचा वेळ आम्ही घेणार नाही, परंतु आम्ही सर्वजण आपल्याला विनंती करायला आलेलो आपल्याला माहिती आहे की ठाण्याच्या नंतर शिवसेना म्हटली तर नाशिक मध्ये आहे. तसंच पक्षाने पवित्र आपलं नाशिक ठाण्याच्या खालोखाल नाशिकमध्ये शिवसेना आहे. गेली अनेक वर्ष नाशिक शिवसेनेने सत्ता केलेला आहे. आम्ही सर्वजण आपल्याला विनंती करायला आलेलो आहोत. सर्व महायुतीचे उमेदवारी तुमच्या आशीर्वादाने आतापर्यंत अतिशय चांगले काम केलेले माननीय खासदार मोठे साहेबांना द्यावी. सर्व शिवसैनिक महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी जीवाचं रान करून आणि शिवसेनेचा भगवा
आणि धनुष्यबाण नाशिक मधून आपल्या सेवेत आणि त्यांनी देखील सांगितलं का ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत ती देखील भावना माझी आहे आणि म्हणून मी ही वरिष्ठ पातळीवरती महायुतीच्या सर्वच नेत्यांसोबत चर्चा करून त्याविषयी मी देखील आग्रही या ठिकाणी राहील. मला असं वाटतं निश्चित उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर सर्वच जण या ठिकाणी अतिशय उत्साही आहेत, सर्वच शिवसैनिक, आणि निश्चित ते प्रामाणिकपणे आपण केलेले राज्य शासनाने केलेले कामं, खासदारांनी केलेले कामं ह्या प्रत्येक घरोघरी मांडण्याचा काम या ठिकाणी करतील आणि निश्चित त्या माध्यमातून आपल्याला विजय मिळेल असा आपल्याला विश्वास आहे. निश्चित आम्ही सर्व समाधानी आहोत. आम्हाला आमच्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या जेणेकरून ते वरिष्ठ पातळीवरती त्या विषयाची चर्चा त्या ठिकाणी करतील. जसं मुख्यमंत्री भाषणात म्हणाले की ठाण्यासारखा नाशिक जिल्हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो गड पुन्हा राखला जाईल असं निश्चित आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे का सर्वच शिवसैनिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. त्याचबरोबर महायुती आल्यानंतर तिथं भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, इतर मित्र पक्ष आहेत, अशा सर्वांच्या ताकदी जर एकत्र झाल्या तर मला निश्चित विश्वास आहे की अतिशय मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी नाशिकची जागा विजय होणार.